नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अनेक वेळेला आपण स्वामींची प्रार्थना करतो, नामस्मरण करतो, पण काही प्रश्नांची उत्तरे लगेच मिळत नाहीत. संकटे येतात, मन अस्वस्थ होते आणि मग वाटते की स्वामी काहीच बोलत का नाहीत. पण इथेच एक मोठे रहस्य लपलेले आहे. स्वामी अनेक वेळेला शब्दांनी नाही तर शांत राहून खूप काही शिकवत असतात. त्यांचे मौन हे रिकामे नसते, त्यामध्ये मार्गदर्शन, त्यांचा आशीर्वाद लपलेला असतो. आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामी शांत राहून आपल्याला नेमके काय शिकवतात. स्वामी आपल्याला मौनातून संयम शिकवतात. स्वामी लगेच उत्तर देत नाहीत, कारण ते आपल्याला संयम शिकवत असतात. आजच्या काळामध्ये प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते, पण स्वामींची शिकवण आहे की योग्य वेळ येईपर्यंत धीर धरावा. कधीकधी प्रार्थनेचे उत्तर उशिरा मिळते, कारण स्वामी योग्य वेळेची वाट पाहत असतात. या शांततेतून ते सांगतात की घाई करू नकोस, मी योग्य वेळेला सर्व काही ठीक करीन. स्वामी आपल्या विश्वासाची परीक्षा घेतात. जेव्हा स्वामी शांत असतात तेव्हा ते पाहत असतात की संकटातही आपला विश्वास तसाच टिकतो का. सुखामध्ये श्रद्धा ठेवणे सोपे असते, पण उत्तर मिळाले नाही तर श्रद्धा टिकवून ठेवणे हीच खरी भक्ती आहे. मौनातून स्वामी हेच पाहत असतात की स्वामी शांत असतानाही आपण त्यांच्यावर तितकाच विश्वास ठेवू का. स्वामी शांत राहून आपल्याला आतला आवाज ऐकायला शिकवतात. बाहेर उत्तर शोधण्याऐवजी स्वामी आपल्याला मौन राहून आपल्या अंतर्मनातच उत्तर शोधायला शिकवतात. कारण अनेक उत्तरे बाहेर नसतात, ती आपल्या आतमध्येच लपलेली असतात. शांतता आपल्याला आत्मचिंतन शिकवते. स्वामी शांत राहून आपल्याला हेच शिकवतात की प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते. आपल्याला वाटते की सगळे आपल्या मनासारखे व्हावे, पण स्वामींचे मौन सांगते की सर्व काही स्वामींवर सोडून द्यावे, सर्व त्यांच्यावर सोपवावे. समर्पणाचा धडा शब्दांशिवाय स्वामी अशा शांततेतून देतात. स्वामी आपल्याला शांत राहून संकटामध्ये स्थिर राहायला शिकवतात. स्वामींचे मौन सांगते की घाबरू नकोस, शांत राहा, ही वेळही निघून जाईल. स्वामी आपल्याला त्यांच्या मौनातून कर्म स्वीकारायला शिकवतात. काही दुःखे ही कर्मफळामुळे येतात. स्वामी प्रत्येक दुःख दूर करत नाहीत, कारण काही गोष्टी आपल्याला शिकवण्यासाठी येतात. त्यांच्या शांततेमध्ये हाच संदेश असतो की या अनुभवातून आपण काहीतरी शिकावे. स्वामी त्यांच्या शांततेतून आपल्याला अहंकार कमी करायला शिकवतात. कधी वाटते की आपण प्रार्थना केली म्हणजे लगेच उत्तर मिळाले पाहिजे, पण मौनातून स्वामी आपला अहंकार तोडतात. ते आपल्याला जशी स्वामींची इच्छा म्हणजे स्वामींच्या इच्छेमध्ये इच्छा मिळवून राहायला शिकवतात. स्वामी आपल्याला योग्य वेळेची प्रतीक्षा शिकवतात. स्वामींचे काम योग्य वेळेनेच होते. मौन म्हणजे स्वामींचा नकार नसतो, तर तयारी चालू आहे याचा संकेत असतो. स्वामींच्या शांततेतून समजते की शब्दांपेक्षा अनुभव मोठा आहे. स्वामी फक्त बोलून शिकवत नाहीत, ते अनुभवातून शिकवतात. दुःख, प्रतीक्षा, मौन हे त्यांचे धडेच आहेत. स्वामी आपल्याला निष्काम भक्ती करायला शिकवतात. फक्त इच्छा पूर्ण व्हावी म्हणून भक्ती नको. स्वामी शांत राहून पाहतात की आपण फक्त गरजेसाठी स्वामींना आठवतो की प्रेमाने, आणि हीच खरी आपली भक्तीची परीक्षा असते. स्वामी मौन राहून आपल्याला शिकवतात की प्रत्येक उत्तर लगेच समजत नाही. कधी स्वामी शांत असतात कारण आज जे समजणार नाही ते काळानुसार समजेल. आजचे मौन उद्याचा आशीर्वाद ठरू शकते. स्वामींच्या नकारातही कृपा असते, हे स्वामी शांततेतून शिकवतात. कधीकधी जे आपल्याला हवे असते ते मिळत नाही आणि आपण दुःखी होतो, पण स्वामींची शांतता शिकवते की जे मिळाले नाही ते कदाचित आपल्यासाठी योग्य नव्हते. स्वामी मौनातून आपली सहनशक्ती वाढवतात. मौनातून स्वामी आपल्या मनाला मजबूत बनवतात. जे सहज तुटत होते ते आता कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकायला शिकते. स्वामी आपल्याला सर्व काही त्यांच्यावर सोपवण्याची कला शिकवतात. प्रत्येक गोष्ट स्वतःच हाताळायची गरज नाही. कधीकधी स्वामी सांगतात की माझ्यावर सोड, मी आहे. मौनातही स्वामींची कृपा चालू असते हे ते आपल्याला जाणवून देतात. आपल्याला वाटते की काहीच होत नाही, पण स्वामी अदृश्यरित्या काम करत असतात. स्वामी आपल्याला त्यांच्या शांततेतून प्रतिक्रिया न देता उत्तर द्यायला शिकवतात. शांतता आपल्याला भावनेमध्ये वाहून न जाता विचारपूर्वक वागायला शिकवते. स्वामींचे मौन म्हणजे मनाची परिपक्वता. स्वामी आपल्याला शांत राहून शिकवतात की मौन हेही उत्तरच असते. आपण उत्तर म्हणजे शब्द समजतो, पण कधीकधी शांतताच उत्तर असते. कधी थांब, कधी विश्वास ठेव, कधी अजून वेळ आलेली नाही, हे मौन सांगत असते. स्वामी शांत राहून आपल्याला भीती सोडायला शिकवतात.
स्वामी शांत असले तरी अनुपस्थित नसतात. ते मौनातून सांगत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी आपल्याला शांत राहून अंतर्मनामध्ये स्वामींना शोधायला शिकवतात. शेवटी मौन आपल्याला बाहेरच्या जगातून आतल्या स्वामींकडे घेऊन जाते. स्वामी जरी शांत असले तरी त्यांची कृपा कधीही थांबत नाही. आपल्याला काहीच घडत नाही असे वाटते, पण आतून स्वामी मार्ग तयार करत असतात. स्वामींची शांतता म्हणजे प्रतीक्षा नसते, तर अदृश्य आशीर्वादाची सुरुवात असते. महाराजांचे मौन म्हणजे दुर्लक्ष नाही, तर गहन मार्गदर्शन आहे. ते शांत राहून आपल्याला संयम, विश्वास, समर्पण, स्थिरता, सहनशक्ती आणि निष्काम भक्ती शिकवतात. अनेक वेळेला आपण शब्द शोधतो, पण स्वामी उत्तर शांततेमध्ये देत असतात. म्हणूनच पुढच्या वेळेला प्रार्थनेला लगेच उत्तर मिळाले नाही तर निराश होऊ नका. कदाचित स्वामी बोलत नसेल, पण काहीतरी नक्कीच शिकवत असेल. तुमच्या आयुष्यामध्ये स्वामींच्या अशा शांत कृपेचा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये जरूर शेअर करा. कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.